तर तुम्ही पाहिलाय का हा वापगावमध्ये असलेला राजवाडा? मी तर खूप वेळा पाहिलंय, कारण वापगाव हे माझ्या मामाचं गाव आहे म्हणून. बघा आम्ही आलोय मामाच्या घरी, पप्पा आणि मी. आणि तिकडं घरी म्हणजे रानातल्या घरी आलोय आता. हे त्यांचं रानातलं घरी. मला अजून गावातल्या घरीच आहे. इथं आले काऊन देते न्यायला. कसं शेंगा तोडायचं. खरं तर आम्ही आलो होतो हॉटेलसाठी कांदे न्यायला, आणि बाबांनी त्यांनी इथं ऑलरेडीच पिशव्या भरून ठेवल्या होत्या. आता आम्ही कांद्याच्या पिशव्या घेतल्या आणि आम्ही चाललोय घरी, मामाच्या घरी. मी आले तिथं घरी आणि इथं कुणालाच माहित नाही मी येणार आहे म्हणून. अनु तर शॉकच झालाय, दीदी कसं काय आली म्हणून. इकडं सगळ्यांच्या झोपा चाललेल्या आहे कारण दुपारी. आणि ही आमची पणजी आजी, तिचं जरा दुखतंय त्याच्यासाठी खास मी आलेली. आणि ही आमची आत्या आहे इथं, तिची आता रिॲक्शन बघा तुम्ही. मी आजीला भेटायला आली तर आमच्या हाय ना आजी. मग किती दिवस आले नव्हते मी इकडं, हाय ना आजी. आज तशी खाली झाली का तुझी? नाही झाली अजून. नाही, एप्रिल मध्ये आमची परीक्षा. हे बाबा आमचे अण्णा बाबा. आम्ही पार 4-5 वाजता गेलो होतो, त्याच्यामुळे ते जास्त थांबलो नाही. अनुला बाय करते तर बाय पण करा ना मला. बघा बाय कर गाते. बाय बाय बाय. येते सुट्टी लागल्यावर परत. आत्याला पणजी आजीला लय वाटत होतं राहावा, पण मला काही सुट्टी नाही अजून. माझे पेपर नाही झालेले, त्याच्यामुळे मला राहताच येणार नाही. पण मी सुट्ट्यांमध्ये नक्की येणार इकडं, कारण मला मामाच्या इकडे यायला लय आवडतं. तर गाईत सुख म्हणजे काय असतं, तर शेजारीच माझ्या मामाचं घर आहे आणि समोरच वाडा आहे. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये टाकलं होतं बरं का, तेव्हा त्याचं काम चालू होतं. आता बऱ्यापैकी काम झालेलं आहे. तुम्ही आता बघायला पण येऊ शकता. जर तुम्ही इथं एकदा पण नसेल ना आले तर नक्की या, एवढा भारी आहे ना. आणि हा वाडा म्हणजे कुणाचा, तर अहिल्याबाई होळकर यांचा राजवाडा आहे. तुम्ही नक्की बघायला या.